हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? तर फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्लॉगमध्ये, मी उद्या कुठे जाणार आहे, त्यासाठी माझ्याबरोबरची जर्नी तुम्ही पण एन्जॉय करा आणि थोड्या वेळातच तुम्हाला समजेल की मी कुठे चालली आहे. आज खूप टाईम नंतर इंडियन रेल्वेमध्ये बसली आणि ती बसण्याची मज्जा पण वेगळीच आहे. तर फायनली मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचली आणि मी पोहोचली आहे पुण्यामध्ये. ही आहे माझी फ्रेंड तेजल. ही स्पेशली मला रिसीव्ह करायला आली होती पुणे स्टेशनला. खूप टाईम नंतर भेटले आणि खरंच खूप इमोशनल फील झालं. आम्ही सगळ्या फ्रेंड्सने एक छोटंसं गेट टुगेदरचा प्लॅन केला आहे आणि सगळे तन्वीच्या घरी भेटणार आहोत. एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल होतं. आणि ही आहे तन्वी, आमची होस्ट, जिच्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र आलो. दिस इज गोइंग टू बी आवर होम फॉर नेक्स्ट फ्यू डेज, तन्वीज प्लेस. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आता वाजले आहे 8 आणि माझे फ्रेंड्स 5-5:30 वाजल्यापासून रेडी होतात ते. आणि तन्वी मला बोलली होती की आपण 5 o'clockला निघू, लाईक 6 o'clockपर्यंत निघू, बट स्टील दे आर गेटिंग रेडी आणि अजूनपर्यंत रेडी नाही झाले. 10 वेळा कपडे घालतात. मी लाईक वैतागून गेली आणि तन्वीच ती एक व्यक्ती होती, बोलली की आल्यानंतर टाइमपास नाही करायचा, फटफट आवरून छान छान टाइम स्पेंड करून निघायचं. आता मी तुम्हाला दाखवते ते काय करतात ते. ही एक आहे, ही फोनवर. हां, हे लोक असेच बोलतात मी झाली रेडी. आणि बघा, बापरे, तिचा तिसरा आउटफिट आहे तन्वीचा. तन्वी, अगं आपल्याला इथेच जायचंय. आणि ही तेजल. झालं का तेजल? हो, आता होच बोलाल, कॅमेरा ऑन केलाय तर. तन्वी, झालं माझं झालं. बापरे. आता निघायचं का फायनली? येस, सगळ्याजणी खूप छान प्रिटी दिसतात आहे. ठीक आहे ना, पटकन रेडी होणं इज इम्पॉर्टंट. झालं, आता आम्ही रेडी. चलो गाईज. आता याच्यावरती पण डिस्कशन आहे की कोणती हँडबॅग घ्यायची आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही सोबतच रेडी होत होतो आणि आम्हाला समजलंच नाही की आम्ही सगळ्यांनी सेम शेड्स ऑफ व्हाईट घातले आहे. म्हणजे आम्ही ड्रेस काढतोय, एकमेकींना दाखवतोय. हां, हे बघा, मी त्यांना सांगतो पण आहे की नको हे घाल ते घाल, पण आम्हाला कळालंच नाही की आम्ही सगळेजण व्हाईट घालतो आहे म्हणून. बँड बाजा 12 टाईप्स होणार आहे. आता सगळ्यांना एक एक करून दाखवते कोणी काय घातले कोणी काय नाही. चला, फायनली आम्ही निघालो आहे आणि तुम्हाला मी दाखवते माझे फ्रेंड्स किती छान दिसतात, ते किती छान रेडी झाले आहे ते. हे बघा, ही हाफ रेडी झाली, शूज घालते तेजल, साक्षी आणि तन्वी. चला, आता लेट झालं आहे. बाय तेजल, आम्ही तुला सोडून चाललो आहे. ऑटो आलेली आहे. खूप टाईम नंतर ऑटोमध्ये बसणार आहे. आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि ह्या असं मेमरीज असतात. तुम्हाला दाखवते कोणत्या मेमरीज. हे बघा, एकमेकांच्या मांडीवर बसल्या. तन्वी साक्षीच्या मांडीवर बसली. तिला बोललो होतं मागे जागा आहे तिला मांडीवर. आणि ही तर कुठे पण फिट होऊन जाते, कोमजून जाते, नाजूक कली. वा, मी हे इतकं मिस करत होते सगळं काय. आणि मला खूप छान वाटते. मी खूप टाईम नंतर ऑटोमध्ये बसली, ते सुद्धा मला खूप छान वाटतंय. आणि आता मस्त जाऊ, छान मस्त चिल करू, काही छान खाऊ. आणि पिझ्झा तर खाणारच आहे आज. म्हणजे तन्वीने मला सगळे खाऊन नाही दिला. आणि आता तुम्हाला कळेलच की आम्ही कसं एन्जॉय करतो, कुठे कुठे जातो, काय काय शॉपिंग करतो. तर चला मग भेटू परत थोड्या वेळात. शॉपिंग कर. फायनली आम्ही पोहोचलो आहे FC रोडला पुण्याच्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पुण्याच्या FC रोडला जातो. मी इथे फर्स्ट टाइम आली. तर फ्रेंड्स, साक्षी आहे, हिला रोड क्रॉस करता येत नाही. हिला नेहमी कोण ना कोण सोबत लागतं. आता पण तिला कोण ना कोण सोबत लागतंय. तुम्हाला माहिती आहे, शेवटी स्ट्रीट शॉपिंगची मज्जाच खूप वेगळी असते. हे फॉरेन कंट्रीमध्ये एक्सपिरियन्स करायला नाही मिळत. तर हां, खूप छान वाटतं. आम्ही इथे स्ट्रीट शॉपिंग करतो आहे. तर हे बघा, यांचं कलेक्शन पण खूप छान आहे. मुझे आएगा तो मैं कल लेने आऊंगी ना. ठीक है, तो नहीं, हम चारों लेंगे, इसलिए आप अभी कल तक बचेगा क्या नहीं बचेगा मेरे को मालूम नहीं इसका. नहीं, 500 बराबर है. ऐसा नहीं है. भैया कम नहीं कर रहे. 500 कर लिया ना. ये ना कम अलग भैया कमी नहीं कर रहे. देखो भैया, मेरे कम करता टॉप है. हे बघा, तिघी जरी भांडतात आहे. तिघांना एकच पीस आवडला आणि तिघांना एकच घ्यायचंय. हे तुम्ही का भांडतात ते मला कळेल का? एकच पीस आम्हाला तिकीटला पण आवडतंय. आता कोणीच कॉम्प्रोमाइज. हे बघा, तिघींना हा पीस आवडलाय. फ्रेंड्स, इथे आम्ही शॉपिंग करायला आलो. इथे कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. बोलते तेजल, छान आहे ना, क्यूट आहे एकदम. मी नाही घेणार अगं, माझ्याकडे ऑलरेडी क्रॉक्स आहे.
नाही म्हणता इतकी सारी शॉपिंग केली आहे ना अरे आणि इतके सारे फ्रेंड्स, ही पुण्याची खाऊ गल्ली आहे. आम्ही इथे आलो आणि तन्वी आम्हाला घेऊन आली, कारण की आम्हाला इकडचं काहीच माहिती नाही. मला, तेजल आणि साक्षीला, सॉरी तेजलला माहिती, तेजल पुण्याचीच आहे. तर तेजल आणि तन्वी आम्हाला इथे घेऊन आले. आम्ही सोया चाप घेतला. मी कधी ट्राय नाही केला आहे सोया चाप, तर मग तन्वी बोली की ट्राय करून बघ, छान लागतो. मग ते सोया चाप घेतो आणि नंतर इथे काहीतरी फेमस आहे, चॉकलेटचं आहे, हॉट चॉकलेटचं. तर ती बोली ते खूप फेमस आहे, तर आधी आपण आधी सोया चाप घेऊ, त्याच्यानंतर मग चॉकलेटचं जे आम्ही म्हणजे ते ऑर्डर करणार ते खाऊ. तर तुम्हाला दाखवूच आम्ही की आम्ही काय काय खाणार आहे ते. आणि हा बघा, ह्या इथे लागल्या सेल्फी काढण्यामध्ये. सेल्फीनी सॉरी, हां अजून एक गोष्ट सांगायची. आमची अजून एक फ्रेंड आहे, ती येते, आम्हाला ती जॉईन होणार आहे रात्री. तिचाच व्हिडिओ कॉल आला आहे, तर ती आल्यानंतर तुम्हाला दाखवतोच आम्ही. कसं वाटते, खूप दिवसानंतर आपण सगळे सोबत भेटलोय. शॉपिंग करून खूप भारी वाटते. भेटलं तर जाऊ. शॉपिंग असे करून भारीच वाटतं. तन्वीला काय बोलायचं आहे, अशी तर घरी खूप बडबड करते. मास्क काढून हां पार्सल सो फ्रेंड्स, कसं वाटते तुम्हाला, आपण खूप दिवसानंतर भेटतो. आता डिस्टर्ब नको करू. परत आली. आता मी 4 दिवस, वाव आमचं आलं. खायचंय. आधी सांगा की तुम्हाला कसं वाटलं खूप दिवसानंतर भेटलो तेव्हा. दाखव. हे बघा सोया चाप. आधी सांगा ना कसं वाटलं खूप दिवसानंतर भेटलो, तर लगेच खायला लागले. एकदम भुक्कड आहे. साक्षी तू खाणार नव्हती. हां तर फ्रेंड्स, मी तुम्हाला जसं सांगत होती की आमचं अजून एक मेन्यू येणार आहे. तर हे फ्रुलाटो आहे, हे खूप फेमस आहे पुण्यामध्ये. आणि तन्वी बोलली की आपण हे खाऊया, तुम्हाला खूप आवडेल. तर आम्ही आता टेस्ट करतोय आणि कसं लागतं काय ते तुम्हाला सांगतो. मग तुम्ही पण इकडे येऊन टेस्ट करा पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की आहे खायला. तर फ्रेंड्स, मी जसं तुम्हाला बोलली होती की आमची अजून एक फ्रेंड येणार आहे, तर शी इज ऑन द वे. आम्ही तिलाच घ्यायला जातो आहे. आणि तिला आज नाही जमलं कारण तिचं ऑफिस होतं, मग ती हाफ डे करून निघाली. ती नाशिकवरून येते आणि आम्ही सगळ्याजणी खूप एक्सायटेड आहे तिला भेटायला. आणि मी पण तिला खूप टाईम नंतर भेटते. जसं यांना सगळ्यांना मी खूप टाईम नंतर भेटते, तसं तिला पण मी खूप टाईम नंतर भेटते. आता आम्ही जातो, तिला पिक करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. फायनली आमची फ्रेंड आली, प्रज्ञा.